एक मनुष्य मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर समुद्र पाहून आला. समुद्र पाहून आल्यानंतर गावात आल्यानंतर त्याला काही लोकांनी विचारलं, का हो फलाने मुंबईला गेलते म्हणे. म्हटलं हो. म्हटले मग समुद्र पाहून आले. म्हटले हो समुद्र पाहून आलो. केवढा आहे समुद्र. म्हटले आपल्या गावातल्या नदी एवढा आहे का. ते म्हणले नाही नाही हो लय मोठा आहे म्हणले. तरी म्हणले लय मोठा म्हणजे किती मोठा. अहो म्हटले लयच मोठा आहे. नाही म्हणले लय मोठा म्हणजे किती मोठा. पैठणच्या तळ्या एवढा मोठा आहे का. ते म्हणले नाही हो लयच मोठा आहे. आता मला सांगा लय शब्दावर किती भर द्याला म्हणजे मोठेपणा सांगता येईल. नाही महाराज, मोठेपणा सांगता सांगता शब्द संपतात. त्याला म्हणायचं शब्द संपणे किंवा वाणी अपुरी पडणे आहे का नाही. एका माणसाला विचारलं साखर किती गोडे. तो म्हणला अहो काय सांगावं, साखर साखरे इतकीच गोडे. साखरेला जशी दुसरी उपमा देता येत नाही ना, तसं संत किती मोठे आहेत महाराज. जिथं शब्द संपतात त्याला वाणी अपुरी पडते. एक मुलगा चुकला महाराज. जत्रात फिरत असताना चुकल्यानंतर महाराज पोलिसांनी त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला आणलं. मुलगा रडू लागला. त्याला म्हटले रडू नको बाळा, काळजी करू नको, आम्ही तुला तुझ्या घरी व्यवस्थित पोहोचवतो, फक्त एवढं सांग तुझं घर नेमकं कुठं आहे. त्यांनी सांगितलं माझं घर मंदिरासमोर आहे. म्हटले हरकत नाही, मंदिर कुठं आहे. त्यांनी सांगितलं मंदिर घरासमोर आहे. काय म्हटला तो. पोलिसांनी विचारलं अरे बाळा तसं नाही, तुझं घर कुठं आहे. तो म्हणला सांगतो ना साहेब मंदिरासमोर आहे. नाही नाही म्हटले मग मंदिर कुठं आहे. त्यांनी सांगितलं साहेब मंदिर घरासमोर आहे. नाही नाही म्हटलं हे दोन्ही कुठं आहेत. त्यांनी सांगितलं दोन्ही समोरासमोर आहेत. आता काही कळलं काय. जिथं शब्द संपतात असा संतांचा महिमा आहे महाराज. काय वानू आता